Hi friends, today we want to start with the internal structure of human heart. In last lecture, we studied about the external structure. Externally हार्ट कसं दिसतं याचा स्टडी आपण लास्ट लेक्चरला केला होता. या लेक्चरला आपल्याला हार्टचं इंटरनल स्ट्रक्चर कशा पद्धतीने दिसतं किंवा हार्टमध्ये इंटरनल कोणकोणते स्ट्रक्चर आहेत तर त्याचा या ठिकाणी स्टडी करायचा आहे. सो इंटरनली ह्युमन हार्ट हॅव्हिंग 4 चेंबर्स. इंटरनली ह्युमन हार्टमध्ये 4 चेंबर्स असलेले आपल्याला पाहायला मिळतात. द अप्पर 2 चेंबर्स आर कॉल्ड ॲज द ऑरिकल व्हाईल लोअर 2 चेंबर्स आर कॉल्ड ॲज द व्हेंट्रिकल. अप्पर जे 2 चेंबर जे आहेत तर त्याला ऑरिकल असं म्हणायचं किंवा त्याला आट्रियम असं म्हणायचं आणि लोअर 2 चेंबर जे आहेत तर त्याला आपण व्हेंट्रिकल असं म्हणायचं. ठीक आहे. आणि हे जे 2 चेंबर जे झालेले आहेत अप्पर असणारा एक पार्ट आणि लोअर असणारा, अप्पर पार्टला आपण ऑरिकल असं म्हणलं आणि लोअर जो पार्ट आहे तर त्याला व्हेंट्रिकल असं कोण म्हणतोय. आणि ते जे ऑरिकल आणि व्हेंट्रिकल तयार झालेले आहेत तर ते कशामुळे ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ सेप्टम कॉल्ड ॲज द इंटर ऑरिको व्हेंट्रिक्युलर सेप्टम. ऑरिकल आणि व्हेंट्रिकल याच्यामध्ये तो सेप्टम आहे म्हणून त्याला इंटर ऑरिको व्हेंट्रिक्युलर सेप्टम असं म्हणायचं. ड्यू टू दॅट द हार्ट विच इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स, ऑरिकल्स अँड व्हेंट्रिकल्स. नाउ वी वॉन्ट टू स्टडी विथ द ऑरिकल. ऑरिकल बद्दल आता आपण माहिती घेऊया. सो ऑरिकल्स आर सुपिरियर थिन वॉल्ड ब्लड रिसिव्हिंग चेंबर. ऑरिकल जे आहेत तर ते सुपिरियर आहेत. सुपिरियर काय म्हणायचं तर वरच्या साईडला आहेत म्हणून त्याला सुपिरियर असं म्हणायचं. सुपिरियर थिन वॉल्ड ब्लड रिसिव्हिंग चेंबर. यांना ब्लड रिसिव्हिंग चेंबर्स का म्हणायचं तर त्याच्याद्वारे ब्लड रिसिव्ह केलं जातं ऑरिकल द्वारे. म्हणजे लंग्स कडूनही ऑक्सिजनेटेड ब्लड रिसिव्ह केलं जातं आणि बॉडी पार्ट्स कडून सुद्धा एक्सेप्ट लंग्स जे आहे तर ते डिऑक्सिनेटेड ब्लड हे रिस्पेक्टिव्हली रिसिव्ह केलं जातं म्हणून त्याला ब्लड रिसिव्हिंग चेंबर्स असं म्हणायचं. व्हाईल व्हेंट्रिकल्स आर दी इन्फेरियर थिक वॉल्ड ब्लड डिस्ट्रीब्युटिंग चेंबर. बघा व्हेंट्रिकल ज्याला आपण थिक वॉल्ड इन्फेरियर असं म्हणतो. इन्फेरियर का म्हणायचं तर खालच्या साईडला म्हणून त्याला इन्फेरियर असं म्हणायचं आणि त्याच्याद्वारे ब्लड जे आहे तर ते डिस्ट्रीब्यूट केलं जातं म्हणून त्याला डिस्ट्रीब्युटिंग चेंबर्स असं म्हणायचं. Ventricles are called as the blood distributing chamber while auricles are called as the blood receiving chamber. ठीक आहे. म्हणजे अप्पर चेंबर्स आहेत, सुपिरियर आहेत, थिन वॉल्ड आहेत आणि ब्लड रिसीव्ह करण्याचं काम करतात ऑरिकल. दी ऑरिकल विच आर डिवायडेड इनटू राईट ऑरिकल अँड लेफ्ट ऑरिकल. आता हे ऑरिकल वरचा भाग आपण सांगितला ते 2 भागामध्ये डिवाइड झालेले आहेत, राईट ऑरिकल अँड लेफ्ट ऑरिकल. ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ सेप्टम, इथं सेप्टम आहे, पडदा आहे आणि त्याच्यामुळं राईट ऑरिकल आणि लेफ्ट ऑरिकल तयार झाला आणि तो जो पडदा आहे सेप्टम आहे तर त्याला म्हणायचं इंटर ऑरिक्युलर सेप्टम. ड्यू टू दॅट द ऑरिकल विच इज डिवायडेड इनटू राईट ऑरिकल अँड लेफ्ट ऑरिकल. सो ऑन द इंटर ऑरिक्युलर सेप्टम द ओव्हल डिप्रेशन इज प्रेझेंट. हे जे इंटर ऑरिक्युलर सेप्टम जो आहे 2 ऑरिकल मध्ये असणारा सेप्टम तर त्याला म्हणायचं इंटर ऑरिक्युलर सेप्टम विच हॅव्हिंग द ओव्हल डिप्रेशन की ज्याच्यावरती आपल्याला ओव्हल डिप्रेशन पाहायला मिळतं तर त्याला म्हणायचं फोसा ओव्हॅलिस. डिप्रेशन म्हणजे खाच, फोसा म्हणजे सुद्धा खाचच आणि ओव्हॅलिस म्हणजे ओव्हल आहे म्हणून त्याला फोसा ओव्हॅलिस असं म्हणायचं. आणि हे काय आहे विच इज द रेमेनंट ऑफ एम्ब्रियोनिक अपर्चर. एम्ब्रियोनिक अपर्चर जे आहे तर त्याचं रेमेनंट आहे आणि म्हणून त्या अपर्चरला आपण काय म्हणतोय फोरामिन ओव्हॅलिस. म्हणजे ओव्हल आहे आणि या ठिकाणी अपर्चर म्हणजे सुद्धा फोरामिन म्हणून त्याला फोरामिन ओव्हॅलिस असं म्हणायचं. आणि की जे त्या ठिकाणी त्याला फोसा ओव्हॅलिस जे आहे ओव्हल डिप्रेशन की जे या राईट ऑरिकल जे आहे राईट ऑरिकल आणि लेफ्ट ऑरिकल याच्यामध्ये असणारा सेप्टम जो आहे तर त्या सेप्टम मध्ये आपल्याला ते ओव्हल डिप्रेशन पाहायला मिळतं त्याला फोसा ओव्हॅलिस असं म्हणायचं. आणि ते एम्ब्रियोनिक अपर्चर जे आहे तर त्याचं रेमेनंट आहे त्या एम्ब्रियोनिक अपर्चरला फोरामिन ओव्हॅलिस असं म्हणायचं. ठीक आहे. इथपर्यंत झालं. त्याच्यानंतर बघा आता हे राईट ऑरिकल जे आहे सो राईट ऑरिकल रिसीव्ह दी डिऑक्सिनेटेड ब्लड. राईट ऑरिकल द्वारे डिऑक्सिनेटेड ब्लड जे आहे तर रिसीव्ह केलं जातं थ्रू सुपिरियर व्हेना किंवा इन्फेरियर व्हेना किंवा अँड कोरोनरी सायनस. सुपेरियर व्हेना किंवा इन्फेरियर व्हेना किंवा आणि कोरोनरी सायनस जे आहे तर त्याच्या थ्रू त्या ठिकाणी राईट ऑरिकल मध्ये डिऑक्सिनेटेड ब्लड जे आहे तर ते रिसीव्ह केलं जातं.
आता सुपेरियर व्हेना केव्हा जे आहे विच कलेक्ट द ब्लड फ्रॉम द अप्पर पार्ट ऑफ द बॉडी फ्रॉम द हार्टच्या वरच्या बाजूपासून असणारं बॉडीचा अप्पर पार्ट जो आहे तर तिथून डिऑक्सिनेटेड ब्लड जे आहे तर ते कलेक्ट करण्याचं काम सुपेरियर व्हेनाद्वारे केलेलं पाहायला मिळतं की जे सुपेरियर व्हेना केव्हा कुठे ओपन होते विच ओपन्स इनटू द राईट ऑरिकल. सो दिस इज द ओपनिंग ऑफ सुपेरियर व्हेना केव्हा. आणि त्याच्यानंतर इन्फेरियर व्हेना केव्हा जे आहे विच कलेक्ट द ब्लड फ्रॉम द लोअर पार्ट ऑफ द बॉडी. बॉडीचा लोअर पार्ट जो आहे तर तिथून ब्लड जे आहे तर ते कलेक्ट करण्याचं काम हे इन्फेरियर व्हेना केव्हाद्वारे केलं जातं and which opens into the right auricle. आणि हे कोरोनरी सायनस जे आहे की जे हार्टच्या वॉल मध्ये असणारे वॉल कडे जाणारी कोरोनरी आर्टरी आणि हार्टच्या वॉल कडून येणारी कोरोनरी व्हेन ते ओपन्स ह्या कोरोनरी सायनस मध्ये होतात आणि त्याचं ओपनिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. तर हे तीन ओपनिंग जे आहे ओपनिंग ऑफ सुपेरियर व्हेना केव्हा, ओपनिंग ऑफ इन्फेरियर व्हेना केव्हा and ओपनिंग ऑफ कोरोनरी सायनस which are also present in the right auricle. ठीक आहे. आणि राईट ऑरिकल मध्ये कसलं ब्लड येतं सो विच कलेक्ट दी डीऑक्सिनेटेड ब्लड फ्रॉम डिफरंट पार्ट्स ऑफ दी बॉडी एज वेल एज दी वॉल ऑफ हार्ट. सो दी वॉल ऑफ इन्फेरियर व्हेना केव्हा ओपनिंग ऑफ इन्फेरियर व्हेना केव्हा जे आहे विच इज गार्डेड बाय. ओपनिंग ऑफ इन्फेरियर व्हेना केव्हा त्याला पोस्ट कॅव्हल असं म्हणायचं आणि सुपेरियर व्हेना केव्हाला प्री कॅव्हल असं म्हणायचं. तर ओपनिंग ऑफ इन्फेरियर व्हेना केव्हा जे आहे विच इज गार्डेड बाय द वॉल सो दॅट वॉल इज कॉल्ड एज द युस्टॅशियन वॉल्स. म्हणजे वेगवेगळे वॉल जे आहेत ते विच प्रिव्हेंट द बॅक फ्लो ऑफ द ब्लडचा बॅक फ्लो प्रिव्हेंट करणारे वॉल्स आहेत. तर त्यापैकी ओपनिंग ऑफ इन्फेरियर व्हेना केव्हा जे आहे इन्फेरियर व्हेना केव्हाचे ओपनिंग जे आहे तर त्याला गार्ड करणारा जो वॉल जो आहे तर त्या वॉलला काय म्हणायचं युस्टॅशियन वॉल. व्हाईल द ओपनिंग ऑफ कोरोनरी सायनस जे ओपनिंग जे आहे तर ते गार्ड केलेलं आहे तो जो वॉल जो आहे तर त्याला म्हणायचं थेबॅसियन वॉल. तुम्हाला एमसीक्यू साठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो ओपनिंग ऑफ कोरोनरी सायनस विच इज गार्डेड बाय डॅश डॅश वॉल सो विच इज गार्डेड बाय द थेबॅसियन वॉल. व्हाईल द ओपनिंग ऑफ इन्फेरियर व्हेना केव्हा विच इज गार्डेड बाय द युस्टॅशियन वॉल. युस्टॅशियन वॉल द्वारे ते ओपनिंग जे आहे तर ते गार्ड केलेलं आहे. ठीक आहे. आणि हे दोन्ही ओपनिंग कुठे पाहायला मिळतात विच आर प्रेझेंट इन दी राईट ऑरिकल. आणि हे जे वॉल्स जे आहेत तर त्या वॉल्सचं काम काय आहे सो दे प्ले इम्पॉर्टंट रोल इन दी प्रिव्हेंटिंग बॅक फ्लो ऑफ द ब्लडचं बॅक फ्लो जो आहे तर तो प्रिव्हेंट करण्याचं काम केलं जातं. आता बघा परत आपण लेफ्ट ऑरिकल मध्ये जाऊया. लेफ्ट ऑरिकल रिसीव्ह द ऑक्सिनेटेड ब्लड. लेफ्ट ऑरिकल जे आहे तर ते काय करतं विच रिसीव्ह द ऑक्सिनेटेड ब्लड फ्रॉम लंग्स कडून ऑक्सिनेटेड ब्लड रिसीव्ह करण्याचं काम करतं थ्रू दी 4 पल्मोनरी व्हेन्स. ड्यू टू दॅट इट शोइंग दी ओपनिंग्स ऑफ 4 पल्मोनरी व्हेन्स. त्यापैकी लेफ्ट साइडला असणाऱ्या ओपनिंग ऑफ पल्मोनरी व्हेन्स त्याच्यामध्ये लेफ्ट पल्मोनरी व्हेन्स ज्या आहेत तर ते इथं ओपन झालेले आहेत आणि ओपनिंग ऑफ इन्फेरियर राईट साइड असणारे राईट पल्मोनरी व्हेन जे आहेत इथे लिहिलेलं राईट पल्मोनरी व्हेन तर त्या बॅक साइडने इकडून इथं ओपन झालेलं पाहायला मिळतं. ड्यू टू दॅट इट शोज द 4 ओपनिंग्स. सो दीज आर नथिंग बट द लेफ्ट these openings which are present in the left auricle which these pulmonary veins collect the oxygenated blood जे आहे तर ते आणण्याचं काम या लेफ्ट वेंट्रिकल मध्ये करतात आणि लेफ्ट वेंट्रिकल ऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे तर ते रिसीव्ह करतात. आता परत राईट वेंट्रिकल मध्ये येऊया. राईट वेंट्रिकल opens into the right auricle opens into the right ventricle through the aperture. That aperture is called as the right auriculoventricular aperture. इथं दाखवलेलं आहे बघा मी हे राईट ऑरिकल जे आहे तर ते राईट वेंट्रिकल मध्ये ओपन होतं आणि ते जे छिद्र आहे ओपनिंग जे आहे तर त्याला म्हणायचं राईट ऑरिकोवेंट्रिक्युलर अपर्चर विच इज आल्सो गार्डेड बाय द वॉल. ते सुद्धा वॉल्स द्वारे गार्ड केलेलं आहे. त्या वॉलचं नाव आहे ट्रायक्युस्पॉइड वॉल. येतं लक्षात. द ओपनिंग ऑफ the aperture that is nothing but the right auriculoventricular aperture which is guarded by the wall called as the tricuspid wall which also play important role in the preventing the back flow of the blood चा back flow जो आहे तर तो प्रिव्हेंट करण्याचं काम याच्याद्वारे केलं जातं. तसंच बघा लेफ्ट ऑरिकल विच ओपन्स इनटू द लेफ्ट वेंट्रिकल. लेफ्ट ऑरिकल जे आहे तर ते सुद्धा लेफ्ट वेंट्रिकल मध्ये ओपन होतं थ्रू द अपर्चर. दॅट अपर्चर इज कॉल्ड एज द लेफ्ट ऑरिकोवेंट्रिक्युलर अपर्चर which is also guarded by the wall. That wall is called as the bicuspid or
मिट्रल वॉल, त्यालाच बायक्युस्पॉइड किंवा मिट्रल वॉल असं. आता बघा इथं ट्रायक्युस्पॉइड बनलेलं आहे. ट्रायक्युस्पॉइड का, तर त्याला 3 फ्लॅप्स असतात म्हणून त्याला ट्रायक्युस्पॉइड वॉल असं म्हणायचं. आणि तो ट्रायक्युस्पॉइड वॉल कुठे प्रेझेंट आहे, इन बिटवीन द राईट ऑरिकल अँड राईट व्हेंट्रिकल. व्हाईल bicuspid wall which is present in between the left auricle and left ventricle. आणि मग त्याच्याद्वारे बॅकफ्लो जो आहे या दोन्ही वॉलद्वारे तर तो प्रिव्हेंट करण्याचं काम केलं जातं. ठीक आहे. सो दॅट्स ऑल अबाउट दी ऑरिकल्स. त्याच्यानंतर लोअर पार्ट जो आहे तर त्याला म्हणायचं आपण व्हेंट्रिकल्स. दी लोअर थिक वॉल्ड ब्लड डिस्ट्रीब्युटिंग चेंबर्स ऑफ द हार्ट कॉल्ड एज दी व्हेंट्रिकल. So they are also divided into right ventricle and left ventricle due to the septum. So that septum is called as the that septum is called as the interventricular septum. दोन ventricle मध्ये असणारा septum म्हणून त्याला interventricular septum असं म्हणायचं की ज्याच्याद्वारे right ventricle आणि left ventricle जे आहे तर ते तयार झालेले पाहायला मिळतात. त्याच्यानंतर the wall of ventricle, that means right ventricle and left ventricle, त्याची जी वॉल जी आहे तर ती थिक असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि ऑरिकलची वॉल जी आहे तर ती थोडीशी थिन आहे. आणि मग बघा असं जरी असलं तरी राईट व्हेंट्रिकलची वॉल आणि लेफ्ट व्हेंट्रिकलची वॉल मध्ये जर आपण कंपॅरिझन केली तर लेफ्ट व्हेंट्रिकलची वॉल जी आहे तर ती 3 टाइम्स थिक असलेली पाहायला मिळते दॅन दी राईट व्हेंट्रिकल. त्याच्यानंतर वॉल जे आहे तर इंटरनली राईट व्हेंट्रिकल असू दे का लेफ्ट व्हेंट्रिकल असू द्या, या दोन्ही व्हेंट्रिकलचे वॉल जे आहे तर त्याच्यावरती आपल्याला रिजेस आपल्याला पाहायला मिळतात. अँड दीज सेव्हरल रिजेस कॉल्ड ॲज दी कॉलोमी. म्हणजे कॉलम सारखे असणारे रिजेस आहेत म्हणून त्याला इंटरनल सरफेस ऑफ द व्हेंट्रिकल शोज दी सेव्हरल रिजेस. सो these several ridges which are called as the collomecoroni or which is also called as the trabeculicoroni. कॉलम सारखे लहान असं दिसणारे रिजेस आहेत म्हणून त्याला collomecoroni किंवा trabeculicoroni असं म्हणतात. which divide the lumen of ventricle, की जे व्हेंट्रिकलची लुमेन जे आहे तर ते डिवाइड करण्याचं काम करतात. आणि मग that lumen shows the inelastic fibers, त्या lumen द्वारे inelastic fibers त्या ठिकाणी तयार झालेले पाहायला मिळतात. so these fibers are called as the papillary muscles. त्याच्यानंतर ह्या कॉलोमीकोरोनी जे आहे किंवा ट्रॅबेक्युलिकोरोनी जे आहे तर ती एक्सटेंड होऊन त्याच्यापासून कॉर्ड लाइक टेंडिनस स्ट्रक्चर तयार होतात आणि त्याला म्हणायचं कॉर्डी टेंडिनी which are attached to the bicuspid and tricuspid wall. बायक्युस्पॉइड आणि ट्रायक्युस्पॉइड वॉल जे आहेत तर त्याला अटॅच झालेले पाहायला मिळतात हे कॉर्डी टेंडिनी, की जे कॉर्ड सारखे, कॉर्ड म्हणजे धाग्यासारखे स्ट्रक्चर आहेत, टेंडिनस आहेत म्हणून त्याला कॉर्डी टेंडिनी असं म्हणायचं. विच आर अटॅच टू दी ट्रायक्युस्पॉइड आणि बायक्युस्पॉइड वॉल टू प्रिव्हेंट दी बॅक ओपनिंग ऑफ दी वॉल्स. वॉलचं बॅक ओपनिंग जे आहे तर ते प्रिव्हेंट करण्यासाठी त्या ठिकाणी कॉर्डी टेंडिनीद्वारे ट्रायक्युस्पॉइड वॉल आणि बायक्युस्पॉइड वॉल जे आहे तर ते अटॅच बांधले गेलेले आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता हे जे वॉल जे आहेत राईट व्हेंट्रिकल जे आहे सो दॅट राईट व्हेंट्रिकल्स विच ओपन्स इनटू दी पल्मोनरी अवार्टा. पल्मोनरी अवार्टा जे आहे किंवा असंही म्हणू शकतो पल्मोनरी अवार्टा विच ओपन्स इनटू दी राईट व्हेंट्रिकल. राईट व्हेंट्रिकल मध्ये ओपन होतो विच इज गार्डेड बाय दी सेमिलुनर वॉल. सेमिलुनर वॉल द्वारे गार्ड केलेला आहे. इन the blood from the right ventricle which is deoxygenated which goes toward the lungs for the oxygenation through the pulmonary aorta. pulmonary aorta divide होऊन त्याच्यापासून pulmonary artery आणि pulmonary vein तयार होते की ज्याच्या थ्रू deoxygenated blood जे आहे तर ते लंग्स कडे ऑक्सिजनेशन साठी जातं. आणि त्याच्यानंतर लेफ्ट व्हेंट्रिकल जे आहे सो लेफ्ट व्हेंट्रिकल इन विच दी सिस्टेमिक अवार्टा ओपन्स. लेफ्ट व्हेंट्रिकल जे आहे तर त्याच्यामध्ये सिस्टेमिक अवार्टा जो आहे तर तो ओपन होतो. सो द ओपनिंग ऑफ सिस्टेमिक अवार्टा अँड पल्मोनरी अवार्टा विच इज गार्डेड बाय दी सेमिलुनर वॉल्स. सेमिलुनर वॉल म्हणजे काय, अर्धचंद्रासारखे दिसणारे ते वॉल्स आहेत म्हणून त्याला सेमिलुनर वॉल असं म्हणायचं. इथं एक दाखवलेला आहे हा जो अवार्टा जो आहे तर त्याला म्हणायचं सिस्टेमिक अवार्टा की जो इथं लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये ओपन होतो तो सुद्धा सेमिलुनर वॉल द्वारे गार्ड केलेला आहे. आणि हे पल्मोनरी अवार्टा जो आहे तर डिवाइड होऊन त्याच्यापासून पल्मोनरी आर्टरी तयार झालेली आहे. इकडं गेलेली राईट साइडला राईट पल्मोनरी आर्टरी आणि लेफ्ट साइडला गेलेली लेफ्ट पल्मोनरी आर्टरी. तर त्याला गार्ड करणारा जो वॉल जो आहे म्हणजे अवार्टाला पल्मोनरी अवार्टाला तर त्याला म्हणतात सेमिलुनर वॉल. आणि सिस्टेमिक अवार्टाला गार्ड करणारा जो
वॉल जो आहे तर त्याला सुद्धा सेमिनोलर वॉल असं म्हणायचं. सो लेफ्ट वेंट्रिकल मध्ये इकडे आलेलं ऑक्सिनेटेड ब्लड आहे which goes toward the different body parts through the systemic aorta. Systemic aorta जो आहे तर त्याच्या थ्रू हे जे ब्लड जे आहे तर ते वेगवेगळ्या बॉडी पार्ट्स कडे गेलेलं पाहायला मिळतं. परत त्या ठिकाणी ब्लड डिऑक्सिनेटेड होईल. डिऑक्सिनेटेड झालेलं ब्लड परत फेन जे आहेत तर त्या वेन्स एकत्र येतील. त्याच्यापासून फेना केव्हा तयार होतो. त्याच्यामध्ये सुपेरियर व्हेना केव्हा आणि इन्फेरियर व्हेना केव्हा. त्याला प्री कॅव्हल वेन असं आणि पोस्ट कॅव्हल वेन असं म्हणायचं. तर त्याच्या थ्रू ते परत डिऑक्सिनेटेड ब्लड राईट ऑरिकल मध्ये आणलं जातं. तिथून ते राईट व्हेंट्रिकल मध्ये जाईल आणि तिथून परत ते लंग्स कडे जातं ऑक्सिजनेशन साठी. ही जी सायकल जी आहे तर ती परत आपल्याला कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट आणि पंपिंग ऍक्शन ऑफ द हार्ट हे शिकायचंय. आता फक्त आपण इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द हार्ट हे जे आहे तर त्याचा स्टडी केला. नेक्स्ट लेक्चरला आपण पंपिंग ऍक्शन ऑफ हार्ट जे आहे तर त्याचा त्या ठिकाणी स्टडी करणार आहोत. ठीक आहे, थांबूयात आपण इथं.